हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 जानेवारीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत। एकूण 10 प्रश्न बघणार आहेत। नक्कीच तुमच्या अपकमिंग परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत। डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारे 8 वाजताचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करायचे आहे। तर प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष केली आहे? ऑप्शन आहेत आसाम, झारखंड, तामिळनाडू की गुजरात। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, झारखंड। आणि झारखंडची कॅपिटल रांची आहे, लक्षात असू द्या। अधिकची माहिती, आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यांना 60 वर्षानंतर नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे। त्यानंतर नेक्स्ट, आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी कोणत्या IITने सहकार्य केले आहेत? सर्वप्रथम IIT म्हणजे काय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, IIT गुवाहाटी। आणि याचा जो उद्देश आहे तो काय आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करणे। नेक्स्ट, भारत कोणत्या देशाने पुढील 4 वर्षांच्या कालावधीसाठी 2024-28 सल्लामसलत करारावर स्वाक्षरी केली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया। अधिकची माहिती, याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी तांत्रिक सहकार्य आणि लोक ते लोक देवाणघेवाण यामध्ये प्रगती करणे। रशियाचे जे अध्यक्ष आहेत ते आहे व्लादिमीर पुतिन। राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल। नेक्स्ट, बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रँड ॲम्बॅसेडर विद्यार्थी मित्रांनो कोणाला करण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पिंकी यांना विद्यार्थी मित्रांनो ब्रँड ॲम्बॅसेडर करण्यात आला आहे। तर याच अनुषंगाने इतर जे कंपन्या आहेत आणि त्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर बघून घेऊयात। बाटाचे आहे दिशा पाटनी, फायरबोल्टचे आहेत कियारा आडवाणी, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव, बंधन बँकचे आहेत सौरव गांगुली, खादी पेंटचे आहेत नितीन गडकरी, मास्टरकार्डचे आहेत लक्ष्य सेन, CRPFचे आहेत PV सिंधू आणि पेप्सी आणि स्टार स्पोर्टचे आहेत रणवीर सिंग। नेक्स्ट, हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वीडन। ज्यामुळे हायड्रोपोनिक जागेत वनस्पतीचा वाढीचा वेग वाढू शकतो। ही मातीविरहित मशागत पद्धत, ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणून ओळखले जाते, मूळ प्रणाली वापरते जी नवीन लागवडीच्या सबस्ट्रेटद्वारे विद्युतीयरित्या उत्तेजित केली जाते। नेक्स्ट, नुकतेच 12व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात या ठिकाणी। तर कोणत्या मंत्रालयाने केलं आहे? तर युनियन मिनिस्टर फॉर सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट। त्यालाच आपण केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री असे म्हणतो। आता गुजरातविषयी अधिकची माहिती बघून घेऊ। स्थापना झाली आहे 1 मे 1960ला आणि महाराष्ट्राचा देखील स्थापना दिवस 1 मे 1960 आहे। तोच दिवस विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर। नेक्स्ट, प्लास्टिक कचऱ्याचा रासायनिक पुनर्वापर करून ISCC+ प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोण आहेत? आता काय की रिसायकलेबलवर खूप जास्त भर आहे एक्झाममध्ये। तर असे जे लॉंग फॉर्म असतात ना 100% त्या ठिकाणी विचारले जातात। शॉर्ट फॉर्म देतात आणि त्याचा लॉंग फॉर्म विचारतात। हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिलायन्स ग्रुप। रिलायन्सची जामनगर रिफायनरी ही ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली रिफायनरी ठरली आहे। याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन। नेक्स्ट, 2023मध्ये वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत भारतातील अव्वल राज्य कोणते आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र। अधिकची माहिती बघून घेऊ। भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973मध्ये करण्यात आली होती आणि ते प्रोजेक्ट टायगरद्वारे शासित होते। 2018-19च्या ताज्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील 20 राज्यांमध्ये 2967 वाघ भारतात आहे। कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प 1973 ते 74 तयार करण्यात आला आहे आणि हा कुठं आहे तो उत्तराखंडमध्ये। वाघांची संख्या आहे एकूण 215। बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 1973-74 तयार करण्यात आला, कर्नाटक या ठिकाणी आहे। वाघांची संख्या आहे 120। भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत। 53वे
व्याघ्र प्रकल्प आहेत राणीपूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव आणि बोर. नेक्स्ट, भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन 2024 कोठे सुरू होईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान या ठिकाणी. भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉनच्या पहिल्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली UAE लँड फोर्सची तुकडी भारतात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती किंवा बाल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे 3 जानेवारी हा दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. अधिकची माहिती, महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला नायगाव या ठिकाणी झाला आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी झाला. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चालू घडामोडींचा प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 3000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहे. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्त वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष केली आहेत? ज्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल त्यांना नक्कीच याचं उत्तर येईल. तसेच आपलं जे डेली करंट अफेअर प्रॅक्टिसकरिता टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.